तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना सलाम. आज आपण 7व्या आज्ञेवर मनन करत आहोत. पवित्र देवाने ज्याला अशुद्धतेचा वीट आहे, पापांविषयी जो घृणा दाखवितो, ज्याला पापांचा द्वेष आहे, त्या देवाने पवित्र शास्त्रामध्ये आज्ञा दिल्यात. आपल्या लोकांचं पापांपासून, अनैतिकतेपासून संरक्षण करावं, ह्यासाठी त्याने नियम दिला आहे. आणि प्रियांनो, देवाचं वचन शिकवतं की ह्या आज्ञा पाळण्यासाठी कठीण नाहीत. त्याचं कारण हे आहे की ख्रिस्ती लोकांना देवाने त्याचा आत्मा दिलेला आहे, ज्याला पवित्र आत्मा आम्ही म्हणतो. हा पवित्र आत्मा त्याच्या लोकांना आज्ञा पाळण्यासाठी सहाय्य करत असतो. म्हणून देवाने दिलेल्या आज्ञा आमच्यासाठी ओझं किंवा भार नाहीत. पवित्र देव 7व्या आज्ञेमध्ये पुढील प्रमाणे म्हणतो, व्यभिचार करू नको. प्रियांनो, ही जणू एक चेतावणीच आहे. व्यभिचार करू नको. या आज्ञेवर जर आपण बारकाईने लक्ष दिलं तर आम्हाला ही आज्ञा शारीरिक शुद्धतेविषयी मार्गदर्शन करणारी आहे. आंतरिक तसेच बाहेरिक शुद्धीकरणावर ही आज्ञा भर देणारी आहे. आणि प्रियांनो, त्याच प्रकारे ही आज्ञा विवाहाविषयीचा अध्यादेश आहे, ज्याला दुसऱ्या शब्दात आपण नियमसुद्धा म्हणतो. विवाहाविषयीचा नियम यामध्ये आम्हाला देण्यात आलेला आहे. सातवी आज्ञा शारीरिक अनैतिकतेविषयी खबरदारी घेण्यासाठी देवाच्या लोकांना मार्गदर्शन करत आहे. प्रियांनो, 1 करिंथ अध्याय 7 आणि वचन 2 मध्ये प्रभू म्हणतो, तरी जार कर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. त्यानंतर इब्रिकरास पत्र अध्याय 13 आणि वचन 4 मध्ये लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंथरून निर्दोष असावे. जारकर्मी व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. जारकर्मी आणि व्यभिचारी, प्रियांनो, लक्ष देण्यासारखी बाब आहे. ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. जारकर्म आणि व्यभिचार. जारकर्म हे ते पाप आहे जे लग्नाच्या आधी अनैतिकते संबंधात आहे. लग्नाच्या आधी स्त्री पुरुषामध्ये ठेवलेल्या अनैतिकतेविषयी हा शब्द शास्त्रामध्ये वापरलेला आहे, जारकर्म. तर त्याच प्रकारे व्यभिचार हा शब्द विवाहाच्या बाहेर अनैतिकते संबंधात आहे. विवाहाच्या बाहेर अनैतिक संबंधांविषयी, विवाहाच्या बाह्य स्त्री पुरुषांमध्ये अनैतिक संबंधांविषयी व्यभिचार हा शब्द वापरलेला आहे. आणि प्रभू या व्यभिचाराच्या पापाविषयी, या अनैतिकतेविषयी फार गंभीर आहे आणि म्हणतोय, जारकर्मी आणि व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. प्रियांनो, ज्या प्रकारे आता आपण समजून घेतलेलं आहे की ही आज्ञा विवाह संबंधात आहे, तर आम्हाला विवाहाचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. पाहूया आपण देव विवाह संबंधात काय आम्हाला शिकवतो. विवाहाचे महत्त्व इतके का आहे? का विवाहाला इतकं महत्त्व प्राप्त आहे? त्याचं कारण हे आहे, खुद देव, स्वतः देवच विवाह संस्थेचा स्थापक आहे, हे आम्हाला शास्त्र शिकविते. उत्पत्ती अध्याय 2 आणि वचन 22. परमेश्वर देवाने आदामाची फासडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. कोण करत आहे कार्य? देव करत आहे. खुद देवाने, परमेश्वर देवाने आदामाची फासडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. लग्न किंवा विवाह संस्थेची स्थापना
स्वतः देवाने केलेली आहे आणि म्हणून विवाह संस्था इतकी महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर विवाहाचं महत्त्व आम्हाला ख्रिस्ताकडून सुद्धा शिकायला मिळतं. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 2 आणि वचन 2. येशू व त्याच्या शिष्यांना लग्नाचे आमंत्रण प्राप्त होते आणि योहान अध्याय 2 हा काना इथल्या लग्नाविषयीचा संदर्भ आहे. आणि आम्हाला पाहायला मिळत आहे की येशू ख्रिस्त आणि त्याच्या शिष्यांना त्या लग्नाविषयीचं आमंत्रण मिळालं आणि येशू ख्रिस्त त्या लग्नामध्ये गेला. तर प्रियांनो, येशू ख्रिस्ताने काना गावातील लग्न सोहळ्यामध्ये स्वतःची उपस्थिती दाखवून त्या लग्नामध्ये स्वतः उपस्थित राहून लग्न संस्थेविषयी सन्मान व्यक्त केलेला आहे. He is honoring marriage. Christ honors marriage. त्याचं कारण का आहे? कारण की खुद देव, स्वतः देव विवाह संस्थेचा स्थापक आहे. विवाह संस्थेचा स्थापक आहे आणि देवाच्या दृष्टीने विवाह ही एक पवित्र विधी आहे. प्रियांनो, देवाने आदम आणि हवेला निर्माण करून या आपल्या निर्मितीमध्ये घनिष्ठता निर्माण केली. जणू 2 शरीर आणि 1 हृदयच असं त्यांनी निर्माण केलं. 2 शरीर आहेत पण 1 हृदय, इतकी घनिष्ठता त्यांच्यामध्ये देवाने निर्माण केलेली आहे. दोघांवर जणू देवाने एक प्रेमाचे जोखड ठेवलेले आहे. घनिष्ठ प्रीतीचे जोखड या 2 उभयतांवर देवाने ठेवलेले आहे, जेणेकरून हे 2 जण एकामध्ये बांधले राहतील, एका दुसऱ्यांबरोबर ते जोडले राहतील. म्हणून देवाने घनिष्ठ प्रीती त्यांच्यामध्ये उत्पन्न केलेली आहे. आणि प्रियांनो, आणि देवाने ही घनिष्ठ प्रीती त्यांच्यामध्ये उत्पन्न करून त्यांना ऑर्डर दिली, त्यांना व्यवस्था दिली. आणि जेव्हा ख्रिस्ती पुरुष आणि ख्रिस्ती स्त्री देवाने दिलेल्या ऑर्डरमध्ये राहते, देवाने दिलेल्या व्यवस्थेमध्ये, कानूनमध्ये जीवन जगते, इट इज लाईक अ परफ्यूम. प्रियांनो, हे सुगंधासारखं आहे. इट परफ्यूम्स द मॅरेज रिलेशन. इट परफ्यूम्स द मॅरेज रिलेशन. विवाहिक संबंधाला हे सुगंधित करण्यासारखं आहे. जेव्हा ख्रिस्ती स्त्री आणि ख्रिस्ती पुरुष देवाने दिलेल्या नियमामध्ये जीवन जगतो, ऑर्डरमध्ये जीवन जगतो. परंतु जेव्हा देवाने दिलेल्या व्यवस्थेच्या विरुद्ध माणूस जीवनक्रमण करायला लागतो, स्त्री आणि पुरुष वागायला लागते, इट इज लाईक अ 2 पॉयझन इन 1 स्टमक. विचार करा प्रियांनो, जेव्हा व्यक्ती देवाने दिलेल्या व्यवस्थेच्या विरोधात जीवन जगायला लागतो, हे जणू विषासारखं आहे. विषासारखं आहे. एका पोटामध्ये 2 भयंकर विष टाकल्यासारखं आहे आणि हे हानिकारक आहे. याने जेव्हा पवित्र शास्त्रामध्ये दिलेली व्यवस्था तिचं उल्लंघन करण्यात येत आहे, हानिकारक आहे. हे जीव घेणं आहे. म्हणून देवाने दिलेल्या ऑर्डरमध्ये राहावे, देवाने दिलेल्या व्यवस्थेमध्ये राहावे. देवाच्या पवित्र नियमांनुसार आपसात विश्वासूपणे एकत्रित राहा. हेच 7व्या आज्ञेचं गांभीर्य आहे प्रियांनो. हेच 7व्या आज्ञेचं गांभीर्य आहे. आणि जी व्यवस्था, जो कानून, जो नियम देवाने परिवाराला लावून दिलेला आहे, तो काय आहे? इफिस्करास पत्र अध्याय 5 आणि वचन 22 आणि 23. विवाह संस्थेमध्ये स्वतः देवाने कानून लावून दिलेला आहे. स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे, तसा पती
पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. स्त्रियांना काय सांगितलेलं आहे? स्त्रियांनो, तुम्ही जशा प्रभूच्या तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. आपापल्या पतीच्या अधीन असा. आणि पुरुषांना सांगितलेलं आहे, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आपापल्या पत्नीवर प्रीती करा. आणि पुढे ख्रिस्ताचं उदाहरण दिलेलं आहे. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःच तिच्यासाठी समर्पण केले. स्त्रीला म्हटलेलं आहे, तू आपल्या पतीच्या अधीनच. आणि पतीला म्हटलेलं आहे, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा. प्रियांनो, ही व्यवस्था जेव्हा उल्लंघन करण्यात येते, या कानूनमध्ये जेव्हा अडथळे येतात, तेव्हा इट इज लाईक अ पॉयझन. हे विषासारखं आहे. परिवारामध्ये जीव घेण्या विषासारखं आहे. म्हणून 7व्या आज्ञेचं जे गांभीर्य आहे ते लक्षात घ्या. देवाने दिलेल्या पवित्र नियमानुसार विश्वासयोग्यपणे एकत्र राहा. 7व्या आज्ञेचा जो दुसरा मुद्दा आहे, आपण त्याकडे लक्ष देऊ. तो म्हणजे 7व्या आज्ञेत कशाची मनाई केलेली आहे. 7व्या आज्ञेमध्ये सर्व अशुद्ध विचार, संभाषण व वाईट वर्तणूक ह्या गोष्टीची मनाई केलेली आहे. सर्व अशुद्ध विचार आणि संभाषण हे कृतीमध्ये मोडतात. त्याचप्रकारे वर्तणूक हा जो शब्द आहे तो ॲक्शन विषयी, कृतीविषयी आहे. तर या दोन्ही गोष्टीची मनाई केलेली आहे. म्हणजेच कृती आणि वृत्तीद्वारे होणारे जे पाप आहेत त्याची मनाई 7व्या आज्ञेमध्ये करण्यात आलेली आहे. अशुद्ध विचार, अशुद्ध संभाषण, त्याचप्रकारे वाईट वर्तणूक. कृती आणि वृत्तीद्वारे होणाऱ्या व्यभिचाराच्या पापापासून दूर राहा. हे स्पष्टरित्या या दुसऱ्या मुद्द्यामध्ये आम्हाला कळविण्यात आलेलं आहे. 7व्या आज्ञेची ही घोषणा आहे, मनाई आहे. कृती आणि वृत्तीद्वारे होणारे हे पाप यापासून सावध असा. प्रियांनो, व्यभिचार या पापाचा उगम वासना आहे. होय, व्यभिचार या पापाचा उगम वासना आहे. आणि मी म्हणेल की केवळ व्यभिचारच नाही तर कोणत्याही प्रकारच्या पापाचा उगम ही वासनाच आहे. आणि हे सत्य आम्ही पतनापासून पाहत आलेलं आहोत. पतनापासून, उत्पत्तीच्या पुस्तकापासून. आणि आता आपण पाहणार आहोत की जे व्यभिचाराचं पाप आहे ते कृती आणि वृत्तीद्वारे कसे होते. कृती आणि वृत्तीद्वारे होणारे हे व्यभिचाराचे पाप दुहेरी असे पाप आहे. मानसिक व्यभिचार, त्याचप्रकारे शारीरिक व्यभिचार. मानसिक व्यभिचार काय आहे? जो विचारांनी घडतो, जो मानसिकतेमध्ये घडत आहे, ज्याला आम्ही मेंटल असं म्हणू शकतो. मानसिक व्यभिचार. मतैकृत शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन 27 ते 28. व्यभिचार करू नकोस म्हणून पूर्वी त्यांनी सांगितले आहे, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामइच्छेने पाहतो. आता हे पुरुषाला म्हटल्यासारखं वाटतंय, पण आपण याच्या दुसऱ्या भागाकडे सुद्धा जाऊ. जी स्त्री एखाद्या पुरुषाकडे कामइच्छेने पाहते, तिने किंवा त्याने आपल्या मनात तिच्याशी किंवा त्याच्याशी व्यभिचार केला आहे. पाहिलंत प्रियांनो, विचारांद्वारे मानसिकतेमध्ये घडलेल्या या व्यभिचाराचं किती गांभीर्य आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी तुम्हाला खचित सांगतो. काही लोकांना वाटत आहे की कृतीद्वारे केलेला व्यभिचार हा गंभीर आहे, हीच गंभीर बाब आहे.
सिरियस आहे, धोकादायक आहे, न्याय्य आहे. पण मी तुम्हाला सांगतो, आपल्या विचारांद्वारे, कल्पनेद्वारे आणि वृत्तीमध्ये केलेला हा व्यभिचार सुद्धा न्याय्य आहे. न्याय्य आहे. याचा दंड मिळायला पाहिजे, याचा न्याय व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे शारीरिक व्यभिचार, जेव्हा वासना ही गर्भवती होते तेव्हा ती पापाला जन्म देते. होय प्रियांनो, जेव्हा व्यक्ती त्या वासनेमध्ये रात्रदिवस लोळत असतो, मोहामध्ये स्वतःचं जीवन रात्रदिवस घालवत असतो, त्या वासनेला रात्रदिवस खतपाणी घालत असतो, अशुद्धतेमध्ये तो स्वतःचं जीवन घालवत असतो, तेव्हा ही वासना पुढे भयंकर रूप घेत आहे. म्हणजेच ती गर्भवती होते आणि पापाला जन्म देते. याचा अर्थ ती वासना आता वाढलेली आहे आणि आता हे कृत्य, हे व्यभिचाराचं कृत्य आता कृतिशील होणार आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त, देवाचं वचन आम्हाला याविषयीचं गांभीर्य सांगत आहे. व्यभिचार करू नकोस, कृती आणि वृत्तीतून व्यभिचार करू नकोस, हे निषेध आहे. पवित्र देवाने व्यभिचार करण्यास मनाई केलेली आहे. व्यभिचाराच्या या पापापासून दूर राहायला सांगितलेलं आहे. आणि पाहूया आपण व्यभिचाराविषयी पवित्र शास्त्र किती गंभीर आहे. इयोब अध्याय 31 वचन 3 मध्ये पुढील प्रमाणे म्हटलेलं आहे, दुष्टाला विपत्ती व दुष्कर्म्याला अनर्थ प्राप्त होत नाही काय. दुष्कर्मी हा जो शब्द आहे व्यभिचारी माणसासाठी वापरलेला आहे. व्यभिचार घडलेला आहे. तर त्या व्यभिचाराला दुसरा एक शब्द योबाच्या पुस्तकामध्ये वापरलेला आहे आणि तो आहे अनर्थ. व्यभिचाराला अनर्थ म्हटलेला आहे. आणि देव पाहूया आपण व्यभिचाराविषयी काय म्हणतो. इर्मया संदेष्टाचा ग्रंथ अध्याय 29 आणि वचन 23, कारण त्यांनी इस्रायलात मूर्खपणा केला आहे. त्यांनी आपल्या शेजाऱ्याच्या बायकोबरोबर जारकर्म केले आहे. मी त्यांना आज्ञा पिली नाहीत अशी खोटी वचने त्यांनी माझे नाव घेऊन सांगितली. मी तर हे जाणतो व मी साक्षी आहे, हे परमेश्वर म्हणतो. देव व्यभिचाराच्या या पापाला मूर्खपणा म्हणतो, वेडेपणा म्हणतो. इयोबाने व्यभिचाराच्या या पापाला अनर्थ म्हटलेला आहे. प्रियांनो, सावध असा. या अनर्थापासून, या मूर्खपणापासून, या दुष्कर्मापासून सावध असा. सावध असा. व्यभिचार ही एक फार भयंकर बाब आहे. पाहूया आपण व्यभिचाराची भयानकता. विवाहामध्ये देव आणि मंडळी समक्ष घेतलेल्या शपथेचा हा भंग आहे. आम्ही विवाहामध्ये मंडळी समक्ष आणि देवासमक्ष शपथ घेतलेली आहे. मी तुझ्याबरोबर सदोदित असेल, तुझ्यावर प्रीती करेल, ही शपथ आम्ही देवासमक्ष घेतलेली आहे. तर त्या शपथेचा भंग होत आहे व्यभिचारामुळं. ही व्यभिचाराची भयानकता आहे. ह्या अनैतिकतेची ही भयानकता आहे प्रियांनो. त्याचप्रमाणे दुसरी बाब म्हणजे देवाचा मोठा अपमान आहे हा. इट इज ग्रेट डिसऑनर डन टू गॉड. इट इज ग्रेट डिसऑनर डन टू गॉड. देवाचा हा मोठा अपमान आहे. आणि विवाहामध्ये, मंडळीमध्ये देवासमक्ष घेतलेल्या शपथीचा हा भंग आहे, आज्ञा उल्लंघन आहे. करारामध्ये विश्वासू राहण्यासाठी ही शपथ घेतली जाते. दोन्हीही व्यक्ती एका दुसऱ्यांबरोबर मी विश्वासयोग्य राहीन, प्रीती करत राहील, ही शपथ वाहत असते. पण या अनैतिकतेच्या, या दुष्कर्मामुळं, या गंभीर पापामुळं ही शपथ मोडली जात आहे. प्रियांनो, ही भयानकता आहे.
ही भयानकता आहे. जार कर्माच्या त्याचप्रकारे व्यभिचाराच्या या पापापासून पळ काढा, दूर राहा आणि प्रभूच्या नियमाचं जे आपल्यासाठी कठीण नाही आहेत उल्लंघन करू नका प्रियांनो, उल्लंघन करू नका. प्रभू म्हणत आहे तू व्यभिचार करू नको, व्यभिचार करू नको. व्यभिचार जेव्हा होत आहे आम्ही पाहत आहोत की या व्यभिचारामध्ये जो जारकर्मी आहे, जो व्यभिचारी आहे, स्वतःची इच्छा देवाच्या आज्ञेवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. स्वतःची ती कामुक इच्छा देवाच्या आज्ञेच्या वर तो ठेवत आहे. आणि हे जणू असं आहे प्रियांनो, एका महान राजापुढं त्याचा नियम, त्याचा आदेश आणि त्याची व्यवस्था फाडून टाकणं आणि आपल्या पायाखाली तुडवणं. काय करील राजा? राजाने दिलेला नियम, आदेश आणि व्यवस्था हे त्याच्या तोंडापुढं फाडून आपल्या पायाखाली तुडवणं ही त्या प्रकारची भयानकता आहे. महान राजांनी नियम दिलेला आहे, प्रभूंनी नियम दिलेला आहे आणि आम्ही त्याच्या तोंडापुढं, त्याच्या समक्ष आणि पवित्र जनांसमक्ष हा नियम मोडत आहो. प्रियांनो, व्यभिचाराचे हे पाप त्रैक्याला हानी करण्यासारखं आहे. इट इज अगेन्स्ट द ट्रायून गॉड इवन. व्यभिचाराचं हे पाप त्रैक्याविरुद्ध आहे. त्रैक्याला इजा करण्यासारखं आहे, त्रैक्यावर घात करण्यासमान हे पाप आहे. देवाने आपल्या लोकांना ताकीद दिलेली आहे, व्यभिचार करू नकोस. प्रियांनो, पवित्र देवाने आपल्या लोकांना जीवन दिलं, ते व्यर्थ घालवण्यासाठी दिलेलं नाही. पवित्र देवाने आपल्या लोकांवर कितीतरी दया केलेली आहे, कृपा केलेली आहे, त्यांना समृद्धी पवित्र देवाने दिलेली आहे. पण ही समृद्धी त्याने अनैतिकतेसाठी खर्च करायला दिलेली नाही. वासना पूर्ण करण्यासाठी दिलेली नाही. देवाने पैसा, धन हे व्यभिचारासाठी खर्च करण्याला दिलेली नाही. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे इट इज नॉट गिवन अस टू सर्व डेव्हिल. हे सैतानाची सेवा करायला आम्हाला दिलेली नाही. इज इट? नो, नाही प्रियांनो. अशा प्रकारे जेव्हा आम्ही व्यभिचाराचं पाप करतो, जार कर्माचं हे पाप करतो, आम्ही देवाविरुद्ध वागत आहोत. त्याचप्रमाणे व्यभिचाराचे हे पाप ख्रिस्ताविरुद्ध सुद्धा आहे. दोन प्रकारे म्हणता येईल. पवित्र शास्त्राचं वचन शिकवितं, तुम्ही मोलाने विकत घेतलेला आहात, तुम्ही स्वतःचे नाही तर आता ख्रिस्ताचे आहात. तुम्हा स्वतःवर स्वतःचा अधिकार नाही, आता तुम्ही ख्रिस्ताचे आहात, कारण त्याने तुम्हाला विकत घेतलेला आहे. तुम्ही आता ख्रिस्ताचे दास झालेला आहात. तर त्याने परवानगी दिलेली नाही, म्हणजे आमच्या स्वाम्याने परवानगी दिलेली नाही, अशी बाब करणे हे आमच्या स्वाम्याविरुद्ध बंडखोरीचे पाप आहे. हे ख्रिस्ताविरुद्ध बंडखोरीचे पाप आहे. अशा प्रकारे ते ख्रिस्ताविरुद्ध आहे. त्याच प्रकारे आम्ही नेहमी हे कबूल केलेलं आहे की ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे आणि त्याच्या शरीरामध्ये जी मंडळी आहे, मंडळीला शरीर ख्रिस्ताचं म्हटलेलं आहे, तर त्याच्या शरीरामध्ये अनैतिकता करणं हे ख्रिस्ताला कलंकित करणं आहे. इजंट इट? हे बरोबर नाही का? होय प्रियांनो. त्याच्या या विकत घेतलेल्या देहामध्ये अनैतिकता पसरवणं हे ख्रिस्ताला कलंकित करणं असं आहे. प्रियांनो, त्याच प्रकारे हे पवित्र आत्म्याविरुद्ध सुद्धा आहे. देवाचं वचन शिकवितं की पवित्र आत्म्याचं मंदिर हे तुमचं शरीर आहे. तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. तर जेव्हा ही अनैतिकता, ही भ्रष्टता आणि हे अनर्थ
आणि ही मूर्खता जेव्हा आमच्या शरीरात एका तारलेल्या व्यक्तीच्या जीवनात होत आहे, तो करत आहे, इट इज इंजुरी टू द होली स्पिरिट. हे पवित्र आत्म्याला इजा करणं आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला व्यभिचाराच्या आणि जार कर्माच्या या पापाबद्दल वारंवार सांगण्यात आलेलं आहे. यापासून पळ काढा. प्रियांनो, व्यभिचाराचं आणि जार कर्माचं हे जे पाप आहे किंवा हा मुद्दा आहे, हा अनावश्यक असा मुद्दा आहे, अनावश्यक ही बाब आहे. ही एक भयंकर बाब आहे. देवाने व्यभिचाराचे पाप टाळण्यासाठी, जार कर्माचं हे पाप टाळण्यासाठी, ही अनैतिकता आणि अशुद्धता टाळण्यासाठी उपाय दिलेला आहे, औषध दिलेला आहे. देवाने आधीच उपाय पुरवला आहे आणि तो उपाय आहे 1 कोरिंथ अध्याय 7 आणि वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे, प्रत्येक पुरुषाला स्वतःची स्त्री असावी, म्हणजे पुरुषांनी लग्न करून घ्यावं. मोहामध्ये जळण्याऐवजी त्याने लग्न करावं. आणि स्त्रीला पण म्हटलेलं आहे, तुझा पण पती असावा, तुझा पण पती असावा. देवाने उपाय पुरवलेला आहे जार कर्म टाळण्यासाठी, व्यभिचाराचं हे पाप टाळण्यासाठी. आणि म्हणून हे पाप क्षमा न करण्यासारखं आहे. जर हे आमच्यामधून करण्यात येत आहे, इट इज नाव अनएक्सक्युजेबल. इट इज नाव अनएक्सक्युजेबल. हे क्षमा न करण्यासारखं आहे. इथे एक्सक्यूज नाही आहे, हे एक्सक्यूज नाही आहे. प्रियांनो, व्यभिचार किंवा जार कर्माचं हे अशुद्ध पाप, यासाठी मी उदाहरण वापरू शकतो. इट इज लाईक अ रिच थीप हू स्टील वेन ही हॅज नो नीड. एखाद्या श्रीमंत चोरासारखं हे आहे. ऐकायलाच कसं तरी आपल्याला वाटतं, नाही का? श्रीमंत चोर हे एखाद्या श्रीमंत चोरासारखं आहे, ज्याला गरज नाही आहे, कारण तो श्रीमंत आहे, तरी पण चोरी करतो. अनावश्यक ही बाब आहे. मला तुम्हाला विचारू द्या, आर यू लिव्हिंग इन एनी काइंड ऑफ सिन? मंडळी, काय तुम्ही जार कर्म किंवा व्यभिचाराच्या अशा पापामध्ये जीवन जगत आहात काय? जीवन जगत आहात काय? अशा प्रकारच्या भयंकर पापामध्ये तुम्ही जीवन जगत आहात काय, जे नाशकारक आहे, जे अनर्थ आहे आणि मूर्खपणा आहे आणि जीव घेणं आहे? रिचर्ड बॅक्स्टर, जे देवाचे सेवक आहेत, ते पुढील प्रमाणे म्हणतात, sin is your murderer, kill it before it kills you. Sin is your murderer, kill it before it kills you. पाप हे एखाद्या खुन्याप्रमाणे आहे, ते तुमच्यामधून काढून टाका. काय तुम्ही एखाद्या अशा प्रकारच्या पापामध्ये, अशा भयंकर पापामध्ये जगत आहात काय? काढून टाका. प्रियांनो, पळ घ्या त्याच्यापासून, नाहीतर ते आमचं जीवन उद्ध्वस्त केल्याबिगर राहणार नाही. आमचं जीवन उद्ध्वस्त करेल, परिवाराचा नाश ते करेल. प्रियांनो, काय अशा एखाद्या पापामध्ये तुम्ही जीवन जगत आहात काय? तर त्यापासून पळ काढा. प्रियांनो, आता आम्ही पापाच्या गंभीरतेविषयी शिकणार आहोत. पाहूया व्यभिचाराची गंभीरता हे मंडळीने कशी पाहावी. मंडळीने या पापाबद्दल किती गंभीर असावं. रोमन कॅथोलिक मंडळीविषयी विचार करा. रोमन कॅथोलिक मंडळी स्वतःला होली कॅथोलिक चर्च म्हणून संबोधते, होली कॅथोलिक चर्च. पण ती एक पवित्र मंडळी कशी असू शकते प्रियांनो? ती एक पवित्र मंडळी नाही. जेव्हा तुम्ही मंडळीचा इतिहास, त्याचा अभ्यास करता, 2000 वर्षाचा हा मंडळीचा इतिहास ख्रिस्तापासून, त्याबद्दल अभ्यास करा आणि तुम्ही पाहता की रोमन कॅथलिक जे प्रिस्ट आहेत, दे वर लाईक सदोमी पीपल. ते सदोमी लोकांप्रमाणे होते. त्यांनी अनैतिकतेला परवानगी दिलेली आहे. पोप लोकांनी क्षमापत्रे विकली, पैसा घेतला आणि मंडळांमध्ये अनैतिकता पसरली होती. व्यभिचाराचं पाप करा,
अनैतिकतेचं पाप करा, नो मॅटर जर झालंय व्यभिचाराचं किंवा अनैतिकतेचं पाप जर त्यांच्या प्रेक्षकांच्या जीवनामध्ये झालेलं आहे, तर पोपकडे जाऊन एक पर्टिक्युलर जी पेमेंट आहे त्यांना पे करा आणि ते तुम्हाला क्षमा करतील. हाऊ डिस्गस्टिंग इट इज. हे किती वाईट आहे प्रियांनो. रोमन कॅथलिक मंडळीने अनैतिकतेला आम्ही पाहतो मंडळीच्या इतिहासामध्ये परवानगी दिली आणि आजही ते होत आहे. आजही ते होत आहे. क्षमापत्रे ज्याला इंडल्जन्सेस म्हणतात आणि पैसा घेऊन या पापांची पोपद्वारे क्षमा करण्यात येत आहे, जे पवित्र शास्त्राच्या विरोधात आहे. हाऊ कॅन दिस मॅन फॉरगिव्ह सच सीन अँड हाऊ कॅन ही परमिट सच सीन. हे शक्य नाहीये. ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये अनैतिकता हा विषय प्रियांनो विलापाचा विषय असावा. ही बाब विलापाची बाब असावी. इट इज अ मॅटर फॉर लॅमेंटेशन. ही एक पश्चातापाची बाब असावी. जार कर्म किंवा व्यभिचाराच्या या पापापासून मंडळीने पळ काढावा. या अनैतिकतेपासून, सर्वच प्रकारच्या अनैतिकतेपासून मंडळीने पळ काढावा. बिकॉज इट इज नॉट सुटेबल फॉर द होली चर्च. कारण पवित्र मंडळीसाठी हे शोभत नाही. त्यांना हे शोभत नाही. देवाच्या निवडलेल्या पवित्र समाजाला अनैतिकता ही शोभत नाही. रात्रदिवस त्याच्यामध्ये लोळणं, जीवन जगणं हे शोभत नाही. भ्रष्ट माणसासारखं आणि जगासारखं अनैतिकतेमध्ये दररोज जगणं, टिंगल टवाड्या करत अशुद्धतेमध्ये शिव्या शाप देत जीवन जगणं हे मंडळीला शोभत नाही. कारण देवाने त्या लोकांना पवित्र राष्ट्र असं म्हटलेलं आहे, पवित्र समाज म्हटलेला आहे. बी केअरफुल प्रियांनो. सर्वच प्रकारच्या कृतीतून आणि वृत्तीतून होणाऱ्या या अनैतिकतेपासून पळ काढा. होय, पळ काढा. प्रियांनो, 7वी आज्ञा जी आहे विवाहिक संबंधाचं सुरक्षण करण्यासाठी देण्यात आलेली आहे. देवाने ही आज्ञा परिवाराच्या सुरक्षेसाठी दिलेली आहे आणि पवित्र आत्मा ख्रिस्ती परिवाराचं संरक्षण करीत असतो. दररोज तो ख्रिस्ती व्यक्तीला घडवत असतो. गॉड हिमसेल्फ इज प्रोटेक्टिंग द फॅमिली. प्रियांनो, ज्या प्रकारे आमचा विश्वास आहे की देव स्वतः ख्रिस्ती कुटुंबाचा स्थापक आहे, परिवाराचा, आमच्या विवाह संस्थेचा जो तो स्थापक आहे, त्याचप्रमाणे हे विसरू नका की सैतान हा कुटुंबाचा नाश करण्यासाठी नेहमीच टपलेला आहे. सावध असा. आमचं बोलणं, आमचं वागणं, आमचं वर्तन सावध असा. याविषयी सावध असा. पळ काढा. जर तुम्ही एखाद्या पापामध्ये जर जीवन जगत आहात, पळ काढा त्यापासून. आज आमची संस्कृती अनैतिकतेची जाहिरात करत आहे. होय प्रियांनो, आज आमच्या संस्कृतीमध्ये अनैतिकतेची जाहिरात होत आहे. हॉलिवूडद्वारे, बॉलिवूडद्वारे, TV सिरियल्सद्वारे, मासिकांद्वारे, वर्तमानपत्रे जी आमची घरामध्ये येतात त्याद्वारे आणि लेकरं जी कार्टून पाहतात त्याद्वारे सुद्धा घराघरात दूषित वातावरण जे आहे ते निर्माण केल्या जात आहे. व्यभिचार करण्याची परवानगी जी आहे या वेगवेगळ्या सोशल मीडियाद्वारे देण्यात येत आहे. समलैंगिकतेला परवानगी देत आहेत. प्रियांनो, अशा प्रकारच्या पापापासून सावध असा. आज आमची संस्कृती सुद्धा या अनैतिकतेची जाहिरात करत आहे, प्रसार करीत आहे. अशा स्थितीमध्ये प्रियांनो, आम्हाला दररोज पश्चातापाची घोषणा करणाऱ्या मंडळीची आवश्यकता आहे आणि अशा मंडळीत जायची आवश्यकता आहे जिथे आम्हाला दररोज पश्चाताप करण्यासाठी सांगितलं जातं. पश्चातापाचा संदेश देणाऱ्या सहभागितेची आज आम्हाला आवश्यकता आहे.
वचन केंद्रित सहभागितेची आणि वचन केंद्रित संतजनांच्या सहभागितेची आम्हाला आवश्यकता आहे. गो टू इट. रोमकरास पत्र अध्याय 12 आणि वचन 1. म्हणून बंधुजन हो, स्त्री आणि पुरुषांना दोघांनाही मी म्हणेल, पौलाबरोबर बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि हे कसं करता येईल? परिवारामध्ये. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नीवर पूर्ण मनाने प्रीती करा आणि पत्नींनो, तुम्ही आपल्या पतीच्या पूर्ण मनाने अधीन राहा आणि एका दुसऱ्यांबरोबर विश्वसनीय राहा. आणि आता या संदेशाची समाप्ती मी पुढील प्रमाणे करेल. पुरुषाला आणि स्त्रीला दोघांनाही मी सांगेल, मंडळी जी ख्रिस्ताची वधू आहे, प्रभू येशू ख्रिस्त जो मंडळीचा वर आहे, त्याचबरोबर विश्वासयोग्य असा. प्रियांनो, देवाने आम्हावर केलेली प्रीती हे पुरेशी नाही काय? देवाचे वचन हे पुरेसे नाही काय? देवाने आपला प्रिय पुत्र दिलेला आहे, तो पुरेसा नाही काय? होय, तो पुरेसा आहे. आणि त्याने जे आम्हावर प्रीती केलेली आहे ती निर्दोष आणि निष्कलंक आहे. होय, त्याने आपल्या वधूवर केलेली प्रीती ही निर्दोष आणि निष्कलंक आहे. तर आपल्या तारणाऱ्या प्रभूबरोबर विश्वसनीय असे असा. स्त्रियांनो, तुम्ही आपल्या पतीच्या अधीन असा आणि त्यांच्यावर प्रीती करा. पतींनो, तुम्ही आपल्या पत्नीवर प्रीती करा.